सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस। कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई न बेचे, दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपूर। चिमूर तालुक्यातील खडसंगी जवळील नवेगाव पुनर्वसन येथे पिण्याच्या पाण्याद्वारे नारू सदृश किडे आढळल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। गावातील पाण्याच्या टाकीमधून येणाऱ्या नळांमधून दररोज दूषित व अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। हर घर जल हर घर नळ या योजनेअंतर्गत या गावातील सुमारे 120 कुटुंबांपैकी 111 घरांना नळ जोडणी देण्यात आली आहे। परंतु नव्याने बोरवेल घेतल्यानंतरही जलजीवन मिशनच्या माध्यमातून नवीन टाकी किंवा नळ जोडणी देण्याऐवजी जुनीच टाकी वापरात ठेवण्यात आली आहे। परिणामी टाकीतील पाणी दूषित होत असून 100 मिली पाण्यातही असंख्य नारू दिसत आहेत। मी निखिल चौखे, नवेगाव। आजची जी परिस्थिती गावामध्ये उद्भवलेली आहे, जवळपास 8 दिवसांपासून प्रत्येकाच्या घरोघरी ज्या नळ योजना चालू आहे आणि त्या नळाद्वारे जे पाणी येते त्या पाण्याद्वारे जंतू येऊन राहिलेले आहे आणि ती परिस्थिती जवळजवळ 8 दिवस झाल्यापासून चालू आहे। आणि आम्ही ग्रामपंचायतला असं निवेदन सादर केलं की त्यावर काहीतरी तोडगा म्हणून काढावा। आता आमची गावकऱ्यांची अशी मागणी आहे की जे जलजीवन मिशन अंतर्गत जो बांधकाम करण्यात आला, पाण्याची व्यवस्था करण्यात आली, तर ते प्रत्येक व्यक्तीला वेगळी नळ योजना अशी देण्यात आलेली नाही आहे किंवा वेगळी असं टाकीचं बांधकाम करण्यात आलेलं नाही आहे। जे जलजीवन मिशनचं जो आहे तो नळ योजना, ते जी पुनर्वसित जेव्हा गाव झालं त्या गावामध्ये जेव्हा टाकी देण्यात आली होती त्याच टाकीला ते कनेक्शन जोडण्यात आलं। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते की ते हे जे जंतू वगैरे अशी समस्या उद्भवत आहे हे त्या याच्यामुळे होऊ शकते। तर आमच्या गावकऱ्यांची अजून अशी एक मागणी आहे की त्या सार्वजनिक नळ योजनेला जे काही आहे त्याला वॉटर फिल्टर म्हणजे आरो मशीन, सार्वजनिक आरो मशीन बसवून देण्यात यावी आणि विशेष असे जे जलजीवन मिशनचं जे हे आहे नळ योजना त्याला एक स्पेशल वेगळी टाकी देऊन त्याचे प्रत्येक वेगवेगळ्या घराला जेवढे 120 कुटुंब संख्या आहे त्यांना वेगळी अशी कनेक्शन योजना देऊन आणि आताची जे म्हणजे जो हे आहे आता जी समस्या आहे त्या समस्येवर तोडगा काढण्यात यावा लवकरात लवकर। ग्रामस्थांच्या मते या दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून प्रशासन मात्र या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे। ग्रामपंचायतीने तत्काळ उपाययोजना करून शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू करावा, अन्यथा ग्रामस्थ आंदोलनाचा इशारा देत आहे। गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देऊन नवीन पाण्याची टाकी उभारावी, वॉटर फिल्टर बसवावा आणि जुन्या टाकीतील पाणी पुरवठा बंद करावा अशी मागणी केली आहे। या निवेदनावेळी नंदकिशोर चौधरी, निखिल चौखे, हरिदास धारणे, मोरेश्वर नन्नावरे, संदीप चौखे, अमोल सोनवणे, आशिष शेंडे, गंगाधर मेश्राम, हरिदास भोयर, ताराचंद बारेकर, रोशन चौधरी, विनोद नन्नावरे, राहुल नेहारे, आकाश शेंडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामस्थांच्या या संतप्त भूमिकेमुळे आता ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। अनिल शिवराम नन्नावरे, सरपंच, नवेगाव रामदेवी। आज एक निवेदन देण्यात आलं आहे की नळाच्या पाण्यामध्ये ते आज लोकांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये ते आढळून आले आणि त्याच्यामुळे त्यांनी एक निवेदन दिलं आणि या निवेदनानुसारच नाही तर आपली पण जबाबदारी आहे ती। त्याच्यामुळे आज दिवसभरातनं आपण ते पाईपलाईन टाकी सर्व स्वच्छ करून लोकांना आरोग्यदायी आणि शुद्ध पाणी कसं पोहोचेल याचा आपण आज पूर्ण प्रयत्न करणार आहोत। प्रमोद राऊत, चिमोर। क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रियां, त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइड्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान? तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए
काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण। आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण। हमारा पता काले आयुर्वेदिक पायल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। संपर्क करें 7553837070 या फिर 9423105824।